नमस्कार. आजचा केक हा खूप खास आहे कारण की आजचा केक आहे एंगेजमेंट केक आणि हा केक 3 किलोचा बनवलेला होता. खूप सुंदर झाला होता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डबल लेअरचा केक कसा बनवायचा त्याच पद्धतीने अगदी एंगेजमेंटची नवीन केक डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल. कपलचं टॉपरसुद्धा बनवलेलं आहे मी आणि ते सुद्धा कसं बनवलं हे सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल. व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा. इथे मी खालचा 2 किलोचा केक बेस बनवून घेतलेला आहे आणि 1-1 किलोच्या भांड्यामध्ये 2 वेळेस शिजवून हा केक बेस बनवून घेतला होता. त्यानंतर वरचा जो हा केक आहे तो आहे 1 किलोचा. असा हा 3 किलोचा मी केक बनवला होता. सुरुवातीला क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर फायनल आयसिंग केलेली आहे. बॉर्डरला थोडीशी वेगळी डिझाईन काढायची आहे. त्यासाठी इथे मी व्हाईट व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. पायपिंग बॅगमध्ये भरली आणि मोठं होल पाडले आणि अशा पद्धतीने ती बॉर्डरला काढलेली आहे खालच्या बाजूला. आणि त्यानंतर आणखीन एक तशीच बॉर्डर आपल्याला काढून घ्यायची खाली आणि ती पिंक कलरची करायची आहे. त्यासाठी तशाच पद्धतीने व्हिपिंग क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून अशा पद्धतीने ही बॉर्डर काढलेली आहे आणि 2 कलरमध्ये खूप सुंदर दिसते ही डिझाईन, तुम्ही पाहू शकता. आणि ही केकची लेअर आपली तयार झालेली आहे. आता दुसरी लेअर याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. त्यासाठी एक चमचा आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने अगदी सहज मी अशा पद्धतीने ही लेअर ठेवलेली आहे आणि हा चमचा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. कमीत कमी वेळेमध्ये अगदी सुंदर डिझाईन मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला दोन्ही लेअरच्या मध्ये थोडीशी डिझाईन काढायची आहे जेणेकरून तो जॉईंट आहे तो दिसणार नाही आणि डिझाईनसुद्धा खूप छान दिसेल. त्यासाठी इथे मी कोणतंही नोझल वापरलेलं नाही या केकसाठी. पायपिंग बॅगलाच होल पाडून अशा पद्धतीने बॉर्डरची गोल डिझाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी खालच्या बाजूला बॉर्डर काढलेली आहे त्या बॉर्डरवरती आपल्याला छोटेसे शुगर बॉल लावून घ्यायचेत. दोन्ही लेअरला लावायचे आहेत. खूप छान दिसतात हे अशा पद्धतीने लावल्यानंतर. त्यानंतर वरती आपल्याला आर्टिफिशियल हे फ्लावर जे आहेत ते लावायचे. एंगेजमेंट केक असल्यामुळे व्हाईट आणि रेड कलरची मला फुले लावायची. खूपच छान दिसत आहेत. एक कपलचं फॉन्डंटचं टॉपर तयार करायचं आहे आणि त्यासाठी ते मी फॉन्डंट घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि प्लास्टिकचे जे टॉपर असतात कटरच म्हणावं लागेल आणि त्याने अशा पद्धतीने हे टॉपर्स तयार करायचं आहे आणि लगेच न लावता थोड्या वेळाने हे आपल्याला केकवरती लावायचे. अशा पद्धतीचे फॉन्डंटचे टॉपर्स असतील तर थोडेसे सुकून आपल्याला लावले तर अगदी केकवर चांगले राहतात. त्यानंतर रेड कलरचा हार्टसुद्धा आपण तयार केला आहे. नावसुद्धा तयार केलं आहे फॉन्डंटचंच आणि एंगेजमेंट केक असल्यामुळे 2 अंगठ्यासुद्धा आपण तयार केल्या आहेत. आता हे सगळे टॉपर्स आपल्याला केकवरती लावायचे आहेत. सुरुवातीला हे कपलचं टॉपर लावतो आहे आणि त्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड जे चॉकलेट आहे ते घेतलेलं आहे. थोडंसं मेल्ट केलं आहे आणि ते लावलं आहे जेणेकरून आपले हे टॉपर्स आहेत ते केकवरती घसरणार नाहीत की जशाच तसे राहतील. त्यासाठी ते चॉकलेट लावलं होतं. त्यानंतर हार्टसुद्धा लावलेला आहे आणि तयार केलेलं नावसुद्धा आपण इथे लावतो आहे. त्यानंतर वरती रिंग लावतो आहे म्हणजेच अंगठ्या आणि टॉपर्स थोडेसे बटरफ्लाय आणि सुंदर केक आपला तयार आहे. खूप मेहनत लागते केक बनवायला आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला. त्यामुळे केक जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवनवीन केकसह आणि नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.